भागात तू पैसे घेतले मग मतदानाला का बरं नाही आलास? मतदानाला यायचं नव्हतं तर मग पैसे कशाला घेतले? भाजपच्या नगरसेविकानं मतदाराला भर रस्त्यात जाब विचारलाय। भाजपच्या विजयी उमेदवार प्रणिता कुलकर्णी यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। भर रस्त्यामध्ये एका मतदाराला या नगरसेविकाने जाब विचारलाय। तू घेतला म्हणून मी म्हणलं कशाला गेला, घेतला कशाला, मग आला कशाला? मग तुला यायचंच नव्हतं, तुला मतदानाला यायचं नव्हतं ना, तुला मतदानाला यायचं नव्हतं ना, मग तू कशाला घेतले? अण्णाला सांगितलं होतं काय द्या म्हणून, काय तू मग तू म्हणायचं वहिनी मी मतदानाला नाहीये। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझे सहकारी किशोर पगारे सध्या आपल्या सोबत आहेत। किशोर, नेमका हा प्रकार काय घडलेला होता आणि नेमकं काय हा व्हिडिओ हा खरा आहे का? तिथे ज्या पद्धतीने बदलापूर कुळगाव नगर परिषदेची आता निवडणूक पार पडलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला चांगलं यशही मिळालेलं आहे, परंतु त्यांच्याच एक नगरसेवक आहेत प्रणिता कुलकर्णी, त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये आता एक असं सांगितलं जातं की त्यांनी एका मतदाराला 20,000 रुपये दिलेत आणि त्याला विचारणा करतायत की तू मतदानाला का नाही आलास? त्यांनी सांगितलं मी लग्नाला गेलो होतो, बाहेर गेलो होतो। मग त्यावर त्या आरवाची भाषेत त्याच्याशी बोलताना हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। नेमका आता ह्या व्हिडिओ जो आहे तो ज्या पद्धतीने म्हणजे पोलीस असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असेल यांच्या अखत्यारीत तपासला जाईल, परंतु एवढं खरं की यामुळे भाजपाची ह्या दरम्यान नाचक्की झालेली आहे की हा अशा प्रकारचा व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे तो समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। पण किशोर, असं उघडपणे एखादी नगरसेविका मतदाराला जर भर रस्त्यामध्ये जाब विचारत असेल, म्हणजे जो पक्ष सांगतो की आम्ही जनतेच्या विश्वासावरती मतं मिळवलेली आहेत आणि सत्ता स्थापन केलेली आहे आणि त्यांचेच असे निवडून दिलेले जे उमेदवार आहेत ते अशा पद्धतीने जर मतदारांनाच जाब विचारत असतील तर कुठेतरी लोकशाही रसतळाला गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही? नक्कीच असंच म्हणावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने आज वेगवेगळ्या प्रकारचे समजा केंद्र शासनावर किंवा राज्य शासनावर ज्या प्रकारे आरोप होत आहेत, ईव्हीएम घोटाळा असेल किंवा ज्या प्रकारे जे विरोधकांनी जे आवाज उठवलेला आहे हे एक प्रकारे विरोधकांना आयतं कोलीत आहे या उदाहरणावरून। नक्कीच, धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।